राज्यातील छोटे भूखंड आता विनाशुल्क नियमित होणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तसे आदेश आहेत। तर तुकडेबंदी कायद्याने उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार नियमित आणि कायदेशीर करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। राज्यातील 60 लाख मालमत्ता धारकांसह 3 कोटी नागरिकांना याचा लाभ होईल। शिक्षकांच्या बदल्या 30 मे नंतर करू नका, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश आहेत। प्रशासकीय गरज आणि अपवादात्मक परिस्थितीतच मुदतीनंतर बदलल्या या करता येतील असं न्यायालयानं सांगितलं आहे। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाचा हा आदेश आहे। राज्यातील छोटे भूखंड आता विनाशुल्क नियमित होणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तसे आदेश आहेत। तर तुकडेबंदी कायद्याने उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार नियमित आणि कायदेशीर करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। राज्यातील 60 लाख मालमत्ता धारकांसह 3 कोटी नागरिकांना याचा लाभ होईल। शिक्षकांच्या बदल्या 30 मे नंतर करू नका, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश आहेत। प्रशासकीय गरज आणि अपवादात्मक परिस्थितीतच मुदतीनंतर बदलल्या या करता येतील असं न्यायालयानं सांगितलं आहे। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाचा हा आदेश आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आता टांगती तलवार असल्याची चर्चा आहे। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचाही दावा होतोय। तर आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत। निवडणुकांना स्थगिती देण्याचाही खंडपीठानं इशारा दिलाय। यातनं मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान या आजच्या सुनावणीमध्ये सरकारच्या वतीनं कोणती भूमिका घ्यायची यावरही चर्चा झाली आहे। सुप्रीम कोर्टात होणाऱ्या आजच्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर ही टांगती तलवार सध्या पाहायला मिळते, कारण 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे आता निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशारा सुप्रीम कोर्टानं दिला। या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने आता काय भूमिका घेतली जाते, काय बोललं जातं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आजच्या सुनावणीकडे सर्वांचंच खरं तर लक्ष लागलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% मर्यादा ओलांडल्याचा दावा आहे। यात 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 2 महापालिका आणि 57 नगरपालिका नगरपंचायतींचा समावेश आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावल्यानं कोर्टानं नाराजीही व्यक्त केली आहे। तर निवडणुकांना स्थगिती देण्याचा खंडपीठाचा थेट इशारा आहे। मध्ये ओबीसींना किती आरक्षण द्यावं याचा बाठी आयोगाचा अहवाल आहे। राज्य सरकारनं बाठी आयोगाचा हा अहवाल स्वीकारलाय। प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना किती आरक्षण द्यावं या संदर्भातला उल्लेख बाठी आयोगामध्ये करण्यात आलाय। तर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्य सरकारनं बाठी आयोगाचा हा अहवाल स्वीकारलाय। त्यामुळे आता निवडणुकांसंदर्भात काय निर्णय होतो, कोर्ट काय निर्देश देतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना ओबीसी आरक्षणाबाबत बाठी आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती राहील असेही आदेश दिले। असं असताना सुद्धा राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोयीनुसार अर्थ लावल्याचा दावा होतोय। त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान आजच्या सुनावणीकडे विशेष लक्ष आहे। यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी राज्य सरकारमध्ये चर्चा झाल्याचीही माहिती आहे। आजच्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीनं कोणती भूमिका घ्यायची याबद्दलही चर्चा झाली। दरम्यान आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या पालिका निवडणुकांना स्थगिती मिळू शकते असाही अंदाज आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा अर्ज मात्र वैध ठरल्याची माहिती आहे। पोलीस संरक्षणात खरं तर उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचा ठपका ठेवत त्यांचा अर्ज आता अवैध ठरवण्यात आलाय। त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्ता पाटील विरुद्ध सरस्वती शिंदे यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। सोलापूरमधून बातमी आहे। सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होताच राजन पाटील समर्थकांनी जल्लोष केलाय। अनगर नगरपंचायत कार्यालयासमोरच त्यांनी हा जल्लोष केलाय। भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील आता उमेदवार आहेत। तर प्राजक्ता पाटलांविरोधात उज्ज्वला थिटेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज सूचकाची सही नसल्यामुळे
बाद ठरवण्यात आला.